5 दिवसाच्या आधी देवगाव प्रकल्पातल्या कॅनॉलच्या दोघं जण बुडाले होते. त्यातल्या एका तरुणाचा हुजेफ खान अझीम खान वय वर्ष 17 याचा आज सकाळी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी गावरान 90 येत आहे. गेल्या 5 ते 6 दिवसापासून त्याच्यावर परतवाडा शहरातल्या संजीवनी हॉस्पिटलवर उपचार चालू होता. पण अखेर सकाळी 3:30-4च्या सुमारास त्याची प्राणज्योत मावळली. डॉक्टरनं त्याला वाचवायचे शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्यात म्हणजे कॅनॉलमध्ये बुडाला होता तो पोरगा. तर तशा प्रकारची म्हणजे एफ-आय-आर आता परतवाडा पोलीस स्टेशनला दाखल केला असून परतवाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी बी दवाखान्यात येऊन त्याचा ऑन स्पॉट पंचनामा बी केला आहे. सदर तरुण हा हुजेफ खान वय वर्ष 17 दर्याबादचा रहिवासी होता. आता त्याचे जे प्रेत आहे शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी घेऊन गेले आहे. सदर तरुण उपचारादरम्यान त्यानं कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद दिला नाही आणि अखेर आज त्याचं दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. एकुलता एक असणारा हुजेफ खान आपल्या मित्रांसोबत त्या कालव्यात आंघोळ करायसाठी गेला. 2 जण होते, त्यातला एक जण बरा झाला आहे. पण हुजेफ खानची आज अखेर प्राणज्योत मावळली असून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी गावरान माहितीवर येत आहे. आता लवकरच त्याचा अंत्यविधी त्याच्या गावात दर्याबादमध्ये करण्यात येणार आहे.